फ्रेंड्स, लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलंक प्रेमाचा भाग 11. प्रियाने पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आणि अशातच प्रिया आणि रोहनचा साखरपुडा झाला. साखरपुड्या झाल्यानंतर रोहन प्रियाला फोन करू लागला. प्रिया रोहनच्या प्रश्नांची त्यातल्या त्यात उत्तरं द्यायची, पण जी आवड रोहनला तिच्यासोबत बोलण्यात होती ती आवड त्याच्यासोबत बोलण्यात तिला अजिबात नव्हती. जी ओढ तिच्या मनात ऋषीला घेऊन होती ती रोहनला घेऊन अजून तरी निर्माण झाली नव्हती. तिने एकदा दोनदा सुयशला फोन करून ऋषीबद्दल चौकशी सुद्धा केली. तो बरा असल्याचं तिला त्याच्याकडून कळत होतं. त्यातच तिला समाधान. प्रिया आपल्यासोबत मोजकच बोलते म्हणून रोहन तिला ह्याबद्दल विचारलं. तू मनापासून हे लग्न करत नाही का, असं सुद्धा त्याने तिला विचारलं. तुम्हाला समजून घ्यायला मला थोडा वेळ द्या, असं प्रियाने रोहनला सांगितले. रोहनने तिला तो वेळ दिला सुद्धा, कारण तो मनापासून तिच्यावर प्रेम करू लागलेला. आपण रोहनला फसवतोय असे प्रियाला वाटत होते. ऋषीबद्दल रोहनला सगळं सांगावे असे देखील तिला वाटत होते. एखाद दुसरी संधी बघून आपण रोहनला सांगू असा विचार करून दिवस पुढे ढकलत होती ती आणि योग्य संधीची वाट पाहू लागली. पण स्वतःचा भूतकाळ रोहनला सांगायची योग्य संधी प्रियाकडे कधी आलीच नाही. उद्या रोहन आणि प्रियाचं लग्न. आज हळदीचा दिवस. प्रिया खूप रडली. ऋषीला शेवटचा फोन करावा असं तिला वाटत होतं, पण तिने तसं अजिबात केलं नाही. फक्त त्याच्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ नये म्हणून मनसोक्त रडून घेतलं. तिला खरं तर मनस्ताप होत होता. आपली निवड ऋषीच्या बाबतीत चुकली असं तिला वाटत होतं. तो किती सहज बोलला की कर लग्न म्हणून, पण त्याला सोडून रोहनसोबत लग्न करताना तिला खूप जड जाणार होतं. फायनली दोघांचंही लग्न झालं. लग्नात उपस्थिती लावायला आलेली लांबची पाहुणे मंडळी रोहनचं घर रिकामी करून आपापल्या घरी परतली. रोहनचे काका काकू त्यांच्यासोबत होते, पण शेतीची कामं म्हणून 4 दिवस थांबून ते सुद्धा स्वतःच्या गावी जायला निघाले. हळूहळू घर खाली झालं. वहिनीला मदत म्हणून सीमा 15 दिवस तिच्यासोबत थांबली. अगदी बहिणीप्रमाणे तिने प्रियाचं सर्व काही केलं, पण तिला सुद्धा घरी जाणं भाग होतं. ती सुद्धा स्वतःच्या घरी जायला निघाली. सीमा सुद्धा आपल्याला सोडून जाते हे बघून प्रियाला गहिवरून आलं. ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली. प्रियाचं सीमावर असणारं प्रेम बघून रोहनला त्याची निवड चुकली नाही याची खात्री झाली. आता पूर्ण घरात फक्त रोहन आणि प्रिया एकटेच. संध्याकाळचा स्वयंपाक बाकी होता. तो करायला म्हणून प्रिया किचनमध्ये आली. कांदा चिरायला घेतलेला तिने. तिला आवाज देत रोहन किचनमध्ये आला. प्रिया? रोहनच्या आवाजाने प्रिया स्तब्ध उभी राहिली. भीतीची एक लहर तिच्या अंगात संचारली. ऐकतेस ना? त्याने असं म्हटल्यावर तिने त्याच्याकडे वळून पाहिले. तिच्या अगदी मागेच उभा होता तो. लग्नानंतर जे मिलन दोघात व्हायला हवं होतं ते झालंच नव्हतं. दोघांना पाहिजे तसा एकांत मिळालाच नव्हता. प्रियाला वाटलं रोहन त्यासाठीच तिला आवाज देत तिथे आलेला. त्यांनी शरीर सुखाची मागणी केली तर काय करायचं? नाही म्हणून सांगायचं का? नको नको ते विचार ती करू लागली. ऐकलंस? प्रियाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे बघून रोहनने पुन्हा त्याला आवाज दिला. त्याच्या दिशेने ती वळली. उद्या आपल्याला गावी जावं लागेल. कुलदैवतेचे दर्शन घेऊयात आणि तिथून 2 दिवस काकांकडे जाऊयात. त्यांच्याकडे सुद्धा राहावं लागेल. दर्शन करून थेट मुंबईत आलो की काका काकींना वाईट वाटेल. तुला काय वाटतं? जाऊयात ना उद्या? आय मीन तुला चालेल ना? रोहनने तिला तिचं मत विचारलं.
प्रिया रोहनच्या शब्दांनी भारावून जात होती. रोहन एखादा निर्णय घेताना आपल्याला किती महत्त्व देतो हे बघून ती हळूहळू रोहनमध्ये गुंतत होती. प्रिया, सांग ना ग, तसं मला माझ्या बॉसला कळवायला. अजून 2 दिवसाची सुट्टी वाढवून घेतो मी. विचारांत गुंतून गेलेल्या प्रियाला रोहनने पुन्हा विचारलं. हो चालेल. एवढं बोलून प्रिया पुन्हा कामात गुंतली. तुला चालणार असेल तर आत्ताच निघूयात का? म्हणजे रात्रीपर्यंत पोहोचू. जेवण बाहेरच करू, दगदग कमी होईल. पण तुला चालणार असेल तर. प्रत्येक वाक्याच्या शेवटी रोहन जे वाक्य ॲड करायचा ना, ते तिला खूप आवडायचे. तुला चालणार असेल तर. प्रिया स्वतःशीच पुटपुटली आणि गालातल्या गालात हसू लागली. त्याच्यात अति प्रमाणात ठासून भरलेल्या नम्रपणाच्या ती तिच्याही नकळत प्रेमात पडत चाललेली. रोहन आपल्याकडून उत्तराची वाट बघतोय ह्याची जाणीव तिला झाली तसं ती उत्तरली. हो चालेल. ठीक आहे, काकांना कळवतो मी तसं. असं म्हणत रोहन किचनमधून बाहेर आला. तोच तिच्या किंचाळण्याचा आवाज रोहनला आला. रोहन पळतच किचनमध्ये शिरला. प्रिया, काय झालं? रोहनने विचारलं. प्रियाच्या किंचाळण्याने रोहनच्या हृदयाचे ठोके चांगलेच वाढले होते. रोहनला किचनमध्ये बघून प्रिया पळतच त्याच्याजवळ आली आणि त्याला बिलगली. घट्ट मिठी मारली तिने त्याला. प्रियाला काय झालं हे रोहनला कळलंच नाही. रोहनने स्वतःचे दोन्ही हात मात्र वर घेतले. तिच्या मनाविरुद्ध तिला स्पर्श करणं त्याने टाळलं. पण तिने स्वतःहून केलेला स्पर्श त्याला आवडलेला. काय झालं प्रिया? त्याने तिला विचारलं. प्रिया त्याला बोट दाखवून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तू झुरळाला घाबरलीस होय? तू अशी किंचाळलीस, मला वाटलं की हात वगैरे कापून घेतलास की काय. असं म्हणत रोहनने सुटकेचा श्वास सोडला. मला भीती वाटते खूप झुरळाची. तुम्ही त्याला इथून जायला सांगा ना. घाबरतच ती त्याला बोलत होती. आणि रोहनला मारलेली मिठी प्रियाने आणखीन घट्ट केली. तू थांब इथे. असं म्हणत त्याने प्रियाला आहे तिथेच उभं केलं. हातात झाडू घेऊन त्याने झुरळाला तिथून पळवून लावलं. खरं तर त्याला मारणार होता तो, पण त्या झुरळामुळेच प्रियाने त्याला पहिल्यांदाच मिठी मारली होती. म्हणून त्याने जीवनदान दिलं. हात स्वच्छ धुवून त्याने पाण्याने भरलेला ग्लास प्रियासमोर धरला. तू तयार हो, मी हे सगळं आवरतो. प्रिया रोहनकडे बघतच राहिली. तिने जे काही ऐकलेलं त्यावर तिचा खरं तर विश्वासच बसत नव्हता. मी आवरतो हे, डोंट वरी, तो हसतच म्हणाला. रोहन सगळं आवरत होता आणि ती पाणी पीत एकटक त्याच्याकडे बघत होती. नंतर तिचं तिनेच स्वतःला सावरलं आणि ती बेडरूमकडे वळली. तिने रोहनला मारलेली मिठी आणि त्याच्या शरीराचा तिच्या शरीराला झालेला स्पर्श आठवून ती थोडी सुखावून जात होती. पण तिला रोहनमधील अजून एक गोष्ट आवडली आणि ती म्हणजे झुरळाला घाबरतेस म्हणून त्याने तिला हिणवलं नाही, जे नेहमी ऋषी तिच्यासोबत करायचा. ऋषी जर रोहनच्या जागी असता तर त्याने आपल्या मनाला लागतील असे विनोद नक्कीच केले असते. प्रिया स्वतःशीच बोलत होती. हळूहळू रोहन त्याच्या चांगल्या स्वभावाने प्रियाच्या हृदयात जागा निर्माण करत होता. क्रमशः काय होईल पुढे कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा.